द जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ। द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। भिलवडी गावचा आधारवड सांगली जिल्हा परिषद माजी सदस्य संग्रामदादा पाटील अनंतात विलीन। अंत्यदर्शनासाठी जनसागर उसळला। पलूस तालुक्यातील भिलवडी येथील काँग्रेसचे प्रमुख नेते व सांगली जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संग्रामदादा पाटील यांचं मंगळवार 27 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजारानं दुःखद निधन झालंय। आज बुधवारी दुपारी 12:30 वाजता हजारो चाहत्यांच्या उपस्थितीत भिलवडी येथील ऐतिहासिक कृष्णा घाटावरील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली। संग्रामदादांचे कनिष्ठ चिरंजीव प्रतीक पाटील यांनी भडागणी दिला। संग्रामदादा मागील 30 वर्षांपासून राजकारणात सक्रिय होते। ग्रामपंचायत ते जिल्हा परिषद सदस्यपर्यंत त्यांची राजकीय कारकीर्द राहिली। 2007 मध्ये ते सांगली जिल्हा परिषदेवर निवडून आले। संग्रामदादा यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात भरीव काम केलं। महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री स्वर्गीय डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब आणि आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत असताना त्यांनी समाजकारण आणि राजकारणाच्या माध्यमातून सामान्यांना बळ देण्याचं काम केलं। गेल्या 15 दिवसांपूर्वी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यानं त्यांना सांगली येथील उशक्काल हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं। 27 ऑगस्ट रोजी सायंकाळी त्यांची प्रकृती पुन्हा खालावली। शेवटी 5:30 वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली। त्यानंतर आज बुधवारी सकाळी त्यांचं पार्थिव सांगली इथून भिलवडीत आणण्यात आलं। संग्रामदादांच्या राहत्या घरी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं। जिल्ह्यातील सर्वच क्षेत्रातील मंडळींनी त्यांचं अंत्यदर्शन घेतलं। यावेळी राज्याचे माजी मंत्री तथा पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर विश्वजित कदम, सांगलीचे खासदार विशाल पाटील, माजी आमदार मोहनराव कदम, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र अप्पा लाड, जितेश भैया कदम, सागर भैया कदम, ऋषिकेश भैया लाड, मानसिंग बँकेचे संस्थापक JK बापू जाधव यांच्यासह जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक सह विविध क्षेत्रातील मंडळी, अधिकारी, कर्मचारी यांच्यासह मोठा जनसागर यावेळी लोटला होता। संग्रामदादांच्या प्रति संवेदना व्यक्त करताना आमदार डॉक्टर विश्वजित कदम व खासदार विशाल पाटील काय म्हणाले ते पहा। बाळासाहेब काकांचा वारसा समर्थपणे चालून आले संग्रामदादा आज आपल्यातून निघून गेले। दवाखान्यात आम्ही सातत्याने त्यांच्या तब्येतीची विचारपूस करत त्यांच्या सगळ्या दवाखान्याच्या घडामोडीवर लक्ष ठेवून होतो। आता देवाने आपल्या राजकीय आल्या, इतरही आल्या, त्या प्रत्येक प्रयत्नात हे बाळासाहेब काकांचं कुटुंब आमच्यावर खंबीरपणे उभं आहे। राजकीय परिस्थिती तुम्हाला ह्या मतदारसंघात सगळ्यांना माहितच आहे आणि खूप लोक ह्या परिसरातील आणि जिल्ह्यातील प्रयत्न करत असायचे की कसं कदम साहेबांच्या कुटुंबात आणि वसंतदादांच्या कुटुंबात वाद राहील। पण हे कुटुंब असं आहे, त्या संग्रामदादा असे आहेत की दोन्ही घरं एकत्र राहिली पाहिजे, दोन्ही घरं एकत्रित येऊन विकासाच्या दृष्टीनं काम केली पाहिजे। हे काम करणारं एक बाळासाहेब काकांचं एक घर आहे। त्याचा संग्रामदादांनी बिचाऱ्यांनी प्रत्येक वेळेला अडीअडचणीत धावून यायचं, तुम्हाला आम्हा सगळ्यांसाठी काम केलं। दादांच्या जाण्याने खूप पोकळी निर्माण झाली, ही कधी न भरून देण्यासाठी। आज त्यांच्या पश्चात प्रतीक असेल, सौरभ असतील, भाऊ असेल, या सगळ्यांना आपण सगळ्यांनी साथ द्यायची गरज आहे। त्या तिघांकडनंही अपेक्षा आहे की हा वारसा, समाजकार्याचा वारसा पुढे न्यायचा आहे आणि त्यामुळे त्या सगळ्यांनी आज भक्कम राहिलं पाहिजे। पण त्या दुःखातनं त्यांना सावरण्यासाठी आम्ही सगळ्यांनी त्यांना ताकद दिली पाहिजे। वसंतदादा कुटुंबियांच्या वतीनं, वसंतदादा कारखाना, सर्व संस्था, शिक्षण संस्था व सांगली लोकसभा मतदारसंघाच्या वतीनं मी संग्रामदादांना आदरांजली वाहतो।
गुलोडी गावचे सुपुत्र आपल्या सर्वांचेच लाडके आवडते माजी जिल्हा परिषदचे सदस्य आणि या गुलोडी गावामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये सगळ्यांशी संपर्क असणारे संग्रामदादा पाटील यांचं आकस्मिक आणि दुःखद निधन काल झालं. गेल्या 10 दिवसात गुलोडीच्या परिसरामध्ये एका दुःखद घटनेसाठी दुसऱ्यांदा दुर्दैवाने योग आम्हा सगळ्यांना मिळाला. या गावचे ज्येष्ठ नेते मार्गदर्शक स्वर्गीय आनंदराव मोहोळकर यांच्यापूर्वी दुःखद निधन झालं आणि खऱ्या अर्थाने स्वर्गीय बाळासाहेब काका यांच्या विचाराने संग्रामदादा राजूदादा ही दोन्ही आपल्या गावातले तरुण होते. गुलोडी गावात आणि या परिसरामध्ये अत्यंत चांगलं काम करत होते. अशा बाळासाहेब काकांची सुद्धा आठवण आहे आपल्या गावामध्ये. कारण स्वर्गीय बाळासाहेब काकांनी सुद्धा स्वर्गीय वसंतराव असतील, स्वर्गीय पद्मरावजी कदम साहेब असतील, अशा महाराष्ट्राच्या अनेक दिग्गजांच्या बरोबर काम केलं आणि काम करत असताना सातत्याने गुलोडी परिसरातील या गावातील गोरगरिबांचा सर्वसामान्य लोकांचा विकास कसा होईल त्याच्यासाठी स्वर्गीय बाळासाहेब काकांनी आपलं आयुष्य या परिसरामध्ये घातलं. बाळासाहेब काका एक वेगळं व्यक्तिमत्व होतं. त्यांची समाजामध्ये प्रतिष्ठा होती, मान सन्मान होता, आदर होता, एक धाक होती. या परिसरातल्या पंचकृषीतील 12 गावांमधल्या काही अडचणी प्रश्न असतो सगळ्या गावातील लोक स्वर्गीय बाळासाहेब काकांकडे सुद्धा आदराने प्रेमाने. स्वर्गीय बाळासाहेब काकांचं दुःखद निधन झाल्यानंतर सुद्धा गुलोडी गाव आणि हा मतदारसंघ परिसर थोडा पोरका झाला, परंतु तो न पोरका होण्याची जबाबदारी संग्रामदादांनी अत्यंत समर्थपणे सांभाळली. या गुलोडी गावातल्या लोकांचा आशीर्वाद घेऊन, तरुणांची साथ घेऊन स्वर्गीय पद्मरावजी कदम साहेबांच्या मार्गदर्शनाखाली संग्रामदादा हळूहळू सक्रिय राजकारणात आले. ग्रामपंचायत, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लक्ष घालत जिल्हा परिषद सदस्य या परिसरातल्या लोकांच्या आशीर्वादाने झाले आणि सातत्याने सर्वसामान्य लोकांच्या सुखदुःखात सहभागी. लोकांचे प्रश्न काही का असणार, ते कुठल्याही शासकीय प्रशासकीय कार्यालयांमधले प्रश्न असो, संग्रामदादा ते सगळे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचा सातत्याने पुढाकार असायचा. मला आठवतं 1999 साली माझं वय 18-19 होतं आणि मी पहिल्यांदा गुलोडी गावामध्ये आलो आणि तो आला असताना स्वर्गीय बाळासाहेब काकांचे मी आशीर्वाद पहिल्यांदा त्यांची भेट घेतली. आनंदराव मोठे भाऊंची भेट आणि त्या क्षणाला आपल्या वाड्यामध्ये माझी आणि संग्रामदादांची पहिली ओळख झाली. तसं दादांचं आणि माझं जवळजवळ 8-9 वर्षाचं अंतर आहे, परंतु त्या क्षणापासून, त्या दिवसापासून आमचे जिव्हाळ्याचे संबंध जोडले गेले, आमची मैत्री झाली. आणि संग्रामदादांनी या गुलोडी गावाला आठवतं 22 वर्षापासून जेव्हा जेव्हा गुलोडी गावामध्ये कुठलाही प्रसंग असो, कुठलाही कार्यक्रम असो, संग्रामदादा सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत ठेवून या सर्व कार्यक्रमांमध्ये, सर्व प्रसंगांमध्ये सातत्याने लोकांच्या आधारासाठी, लोकांना धीर देण्यासाठी, लोकांना ताकद देण्यासाठी पुढाकार असायचा. मला आठवतं अनेकदा संग्रामदादा पोलीस असेल, कडेगाव असेल, कधी प्रसंगाला आवश्यकता पडली तर कुणाला असेल, ते गावातले प्रश्न घेऊन मला भेटायचे आणि त्यांची तळमळ असायची. हे सार्वजनिक प्रश्न ते संपवले पाहिजे, संपवले पाहिजे, व्यक्तिगत काही तरुण कार्यकर्त्यांचे प्रश्न ते संपवले पाहिजे. परंतु जसं काकांचं एक साहेबांकडे शब्दाचा दबदबा होता, तसा संग्रामदादांनी त्यांच्या कामातून, त्यांचे जे काही जिव्हाळ्याचे संबंध आमच्या कदम कुटुंबाशी ठेवले, अशा संबंधातून तसा दबदबा हा आमच्याकडे आणि माझ्याकडे निर्माण केला. आज खरं मला वाटलं नव्हतं हा दिवस तुमच्या आमच्या जीवनात. गेल्या महिनाभरापासून संग्रामदादा हे हॉस्पिटलला ऍडमिट होते. घरातल्यांनी सांगितल्या की तिथे तातडीने गेलो, तिथल्या डॉक्टरांशी चर्चा केली
डॉक्टरांनी आम्हाला आशा दिली की निश्चितपणे यातनं या ठिकाणी आपण प्रार्थना करू, आरोग्य उपचाराच्या माध्यमातून संग्रामदादा लवकर बरे होते. मी त्यांना आयसीयू मध्ये भेटलो. मला भेटल्यानंतर सुद्धा म्हणजे संग्रामदादांचा स्वभाव किती चांगला होता. मला म्हणते, बाळासाहेब मी लवकर बरा होतोय, तुम्ही जेवायला फक्त आलं पाहिजे. मी दादा म्हणलं, दादा हे झालं, मी तातडीने हॉस्पिटलमधून बाहेर आला नक्की येतो. मला म्हणले, बाळासाहेब गेले 1 वर्ष होत आहे, मला पण जेवायला आलं. म्हणजे दादा सुद्धा त्या प्रसंगात हसत माझ्याशी बोलले. मी म्हणलं, दादा हे सगळं होते बाजूला, पहिलं तुम्ही इथनं बाहेर पडलं पाहिजे आणि घरी आलं पाहिजे, दिलोरीत आलं पाहिजे, सगळेजण तुमची आतुरतेने वाट पाहतात. ते एकदा झालं. दुसऱ्यांदा हॉस्पिटलमध्ये गेलो, पुन्हा आयसीयू मध्ये आमची भेट झाली. त्यावेळेस सुद्धा त्यांनी हातात हात दिला आणि बाळासाहेब म्हणले, तुमचं बरं आहे का, मी कुठून आलो, कसा आलो. मी त्यांना त्यांच्या तब्येतीची विचारपूस करतोय आणि माझ्यासोबत महेंद्र अप्पा होते, गावातले काही कार्यकर्ते होते. अशा हॉस्पिटलच्या बेडवरून सुद्धा मला त्यांनी विचारलं, तुम्ही जेवलाय. एवढं संग्रामदादांचं माझ्यावर एक जीव होता, प्रेम होतं. कुठल्याही प्रसंगात म्हणजे त्या कुटुंबाच्या सोबत आम्ही सुख दुःखात एकमेकांच्या बरोबर राहिलो. आणि संग्रामदादांनी ही सगळी संबंधाची नाती जोपासली नाही, ती वाढवली. आज अशातला आपल्यातला एक काळातला सर्वसामान्य लोकांच्या सुखदुःखात सहभागी होणारा आपला एक नेता आपण दुर्दैवाने गमावून बसतो. खरं सांगायचं तर दुलोडी गावच नव्हे तर विश्वजित कदमांचा सुद्धा दुलोडी गावचा वाघ हा या ठिकाणी आज विद्यापीठाने भारतीय विद्यापीठ विश्वविद्यालय आणि डॉक्टर पंतप्रधान कदम सोनीला सहकारी साखर कारखान्याच्या वतीने मी संग्राम दादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो.